इकडचे आम्ही माणसं आहेत, आम्ही दिसत नाही का? आम्हाला आमच्या आम्ही विरोध करतो त्याला कुठे हा निसर्ग प्रेमी असतो. पोलिसांनी संरक्षण दिलंय का त्यांना? दिलंय का त्यांना? त्या निसर्गाप्रमाणे पोलीस किती आलेत का? कपडे घालायचे नाही, पॅन्ट घालायची नाही, खाली टी-शर्ट घालायचं नाही, साड्या घालायच्या नाही. निसर्गप्रेमी म्हणून जळगाव नाशिक वरून माणसं आणून यांनी जनसुनावणी पूर्ण केली आणि इथले पंचक्रोशीतले सगळे ग्रामस्थ इथे बाहेर उभे आहेत सकाळपासून. कुठे होता निसर्ग प्रेमी? हे सकाळपासून सगळे ग्रामस्थ इकडे बाहेर उभे आहेत आणि यांनी जळगाव आणि नाशिकची माणसं निसर्गप्रेमी सांगून आणून जनसुनावणी पूर्ण केली. अरे शेम, हे यांच्यावरती हसावं की थुंकावं? नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहात आपली न्यूज. आज आपण आलो आहोत खुताड या ठिकाणी. आपण पाहू शकतात की या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांच्या वतीने जनसुनावणी होत आहे. ही जनसुनावणी वाढवण बंदर या ठिकाणी होणारा जो दगड व भराव मुरुम माती त्याचं उत्खनन मात्र या ठिकाणी गारगाव तसेच खानिवडे आणि शिगाव या ठिकाणी उत्खनन होऊन तेथील जो दगड आणि भराव जो आहे तो या प्रकल्पाला वापरण्यात येणार आहे. आणि या संदर्भात या ठिकाणी पर्यावरण विषय संदर्भात तसेच इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं काय म्हणणं आहे त्यांचं मत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जनसुनावणी लावण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी चित्र मात्र वेगळंच आहे. ज्या स्थानिक इथले जे भूमिपुत्र आहेत ते मात्र या जनसुनावणीला कोणीही उपस्थित नाही आहेत. विशेषतः या जनसुनावणीसाठी जे असलेले स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी आपला तीव्र विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी न बसता मात्र बाहेरच त्यांनी आपले निदर्शनं मात्र या ठिकाणी केलेले आहेत. परंतु या ठिकाणी काही पर्यावरणप्रेमीसुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी जे या हिअरिंगसाठी या जनसुनावणी साठी सुमारे 300 ते 400 किलोमीटर वरून लांबून इथे आलेले आहेत आणि त्यांनी काही पर्यावरण पुढे भविष्यामध्ये ह्या उत्खननाद्वारे किंवा हे जे उत्खनन होणार आहे त्याद्वारे होणारे पर्यावरणात्मक होणारे परिणाम काय होतील त्याबद्दल मात्र या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. परंतु या ठिकाणी मात्र त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही आहे. तरी याला प्रत्युत्तर म्हणून ते लेखी स्वरूपात त्यांना कळवणार आहेत. मात्र एकच चित्र या ठिकाणी दिसत आहे. या जनसुनावणीला मात्र या स्थानिक भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे. आपण बघू शकतात व्हिडिओच्या माध्यमाने की तंबू हा संपूर्ण रिकाम्या खुर्चीने आहे. त्या ठिकाणी मोठमोठ्या पोलीस प्रशासन तसेच प्रशासनाची व्यक्ती त्या ठिकाणी फक्त उपस्थित आहे. मात्र एका बाजूला जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण स्थानिकांनी कुठेतरी आपला निदर्शने या सर्व जनसुनावणीला विरोध म्हणून या ठिकाणी बाहेर उभे आहेत. या जनसुनावणीमध्ये त्याने आपलं उपस्थिती मात्र नोंदवलेली नाही आहे. आता सर्वात महत्त्वाचा एकच प्रश्न आहे की हा एवढा खानिवडे या ठिकाणी तसेच शिगाव या ठिकाणी आणि गारगाव या ठिकाणी जो उत्खनन होणार आहे तेथील जो गौण खनिज उत्खनन तसेच त्याच्यातून निघालेला दगड हा वाढवण बंदराला वापरणार आहे. परंतु पर्यावरणात्मक पुढे होणारा परिणाम काय असेल ह्या मात्रेमध्ये कुठेतरी अस्पष्टता दिसत आहे. तसेच आपण बघू शकतात की जनसुनावणी होणार आहे. त्या जनसुनावणीला आता सध्या तरी तिथे कोणीच स्थानिक भूमिपुत्र उपस्थित नाही. संपूर्ण तंबू हा रिकामा आहेत, खुर्च्याही रिकामा आहेत. तसंच त्यांनी या संपूर्ण जनसुनावणीला तसेच इथल्या प्रकल्पाला इथलं जे होणारं खोदकाम जे होणार आहे त्या सर्व कामाला मात्र आपलं कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तीव्र निदर्शने या ठिकाणी करण्यात येत आहेत. आपल्यासोबत काही स्थानिक भूमिपुत्र आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल, इथे जी जनसुनावणी होत आहे त्याला तुमचा पूर्ण विरोध आहे आणि संपूर्ण तंबू पाहिलं तर कोणीच तिथे या ठिकाणी उपस्थित नाही आहे. नक्की तुमचं म्हणणं काय की सरकारला काय सांगायचं आहे याद्वारे? आमचा विरोध नाही तर आम्ही या जनसुनावणीवरती बहिष्कार टाकलेला आहे. वास्तविकता EIA नोटिफिकेशन 2006च्या हिशोबाने जी जनसुनावणी जी कायदेशीररित्या घ्यायला पाहिजे होती, आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना मराठीमध्ये साहित्य द्यायला पाहिजे होतं, पण तसं केलेलं नाही. शासनाने या आमच्या ग्रामपंचायतीसोबत दिशाभूल केलेली आहे. हा आमचा पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आम्हाला इंग्रजी समजत नाही. आम्हाला आमच्या मराठी भाषेमध्ये जे समजते त्या स्वरूपाचं आम्हाला साहित्य देणं गरजेचं आहे आणि तसा नियम सांगतो. परंतु तसा नियम असताना देखील शासनाने ही दिशाभूल करून ही जनसुनावणी घेतली असेल. तुम्ही आता आतमध्ये गेला असं बघितलं असेल की काही 5 ते 6 लोक आहेत जे हे क्वारी मालक आहेत, जे जमिनीचे मालक आहेत आणि शासनाचे दलाल आहेत. हेच लोक हे त्यांचे मुद्दे उपस्थित करत आहेत आणि काही लोक नंदुरबार, धुळे आणि बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. आमचा स्पष्ट आरोप आहे की ह्या लोकांनी पैसे देऊन अशा लोकांना आणलेलं आहे आणि ही जनसुनावणी
कायदेशीररित्या पूर्ण केलेली आहे असा फार्स हे शासन निर्माण करायचा प्रयत्न करते. आमचा ह्या जनसुनावणीला तीव्र विरोध आहे आणि आम्ही जाहीर याच्यावरती बहिष्कार टाकत आहोत. सध्या एकंदरीत एकच चित्र दिसत की संपूर्ण खुर्च्या खाल्ल्या आहेत आणि त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की जे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही मुद्दे आम्हाला सांगा, मग त्याला आम्ही लेखी तुम्हाला उत्तर दिलं जातील. मग त्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे बघा, आम्ही जनसुनावणी केलेली आहे. आम्ही वाढवण बंदराची जनसुनावणी केली, आम्ही मुरबे बंदराची जनसुनावणी केली, आम्ही विराची जनसुनावणी केली. कुठल्याही प्रकारचं उत्तर हे शासनाकडनं दिलं जात नाही. परंतु वास्तविकता इथे बघायला गेलं, मगाशी सांगितलं तुम्हाला की ह्या लोकांनी आम्हाला साहित्य दिलं पाहिजे होतं, मराठीमध्ये माहिती पुरवली पाहिजे होती, आम्ही वाचली असती आणि त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतले असते. परंतु आम्हाला नक्की हा प्रकल्प काय आहे हाच जर माहिती नसेल तर आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेणार कसे? शासनाने आमची या पालघर जिल्ह्याची दिशाभूल केलेली आहे. नक्कीच या ठिकाणी जी जनसुनावणी होणार आहे त्या संदर्भात इथल्या भूमिपुत्रांना तसेच इथल्या ग्रामपंचायत असतील, सरपंच असतील किंवा जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी जे सूचना आहेत त्या मात्र दिलेल्या नाहीत असं त्यांचा आरोप केलेला आहे. नक्की यामध्ये सत्यता काय आपण नक्कीच पडताळून बघूया. परंतु आपल्याला मात्र दिसत आहे की या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ मात्र बाहेर आहेत आणि त्यांनी कुठेतरी आपला स्वतःचा रोष जो आहे, जो या ठिकाणी बहिष्कार जो आहे तो या ठिकाणी दिसतोय आपल्याला. कारण की एवढा मोठ्या जनसुनावणीला जर समजा इथले स्थानिक भूमिपुत्र जर उपस्थित नसतील तर नक्कीच या ठिकाणी विरोध आहे हेच आपल्यातून याच्यातून स्पष्ट होत आहे. तसेच या जनसुनावणीला मात्र या ठिकाणचे काही स्थानिक महिला आपल्यासोबत आहेत, ज्यांची प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आहेत नीताताई. ताई, काय म्हणाल, आज जनसुनावणी आहे त्यानिमित्त तुम्ही तिथे गेलेले होते की नाही गेलेले होते? आम्ही गेलेलो होतो, पण तिथे आमच्या काही मुलांना अडवण्यात आलं की तुम्ही काळी टी शर्ट का घालून आलेले आहेत, तुम्ही हाफ पॅन्टवर का आलेले आहेत. आमच्या इथूनचा हा पूर्ण भाग आदिवासी समाजाचा आहे. आमच्यात असं ठरलेलं नसतं जो हातात कपडा आला तो घालणार, मग तिथे काळा असो का हाफ पॅन्ट असो का काही असो. आज आपल्या ह्या एरियामध्ये आवणी चालू आहे, लोक शेतातून आलेली आहेत, तर त्यांना तुम्ही अडवण्याचा जो प्रयत्न केला तो खूप चुकीचा होता. लोक जनसुनावणीला आलेली, पण ही जनसुनावणी एकतर आम्हाला मान्य नाही. आम्ही 5 ग्रामपंचायतीचे पत्र दिलेलं होतं की बाबा ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी, कारण की आवणीची कामं सुरू आहेत. आता अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक लोकांची घरं दारं बुडलेली आहेत, तर ही सुनावणी तुम्ही पुढे ढकला. आणि काल आम्ही प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला जाऊन 5ही ग्रामपंचायतीचे पत्र दिले होते, तरी पण हे प्रदूषण महामंडळ आणि ही पोलीस प्रशासन आमच्यावर अन्याय करत असतील तर आम्ही हे होऊ देणार नाही. आणि आम्हाला मुळात ही जनसुनावणी मान्यच नाही. आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, आम्ही आमची जंगल तोड होऊ देणार नाही, एवढी आमची भूमिका आहे. आजी, काय म्हणाल, आज या ठिकाणी जनसुनावणी होत आहे, कशासाठी आलेली आहे तू? हे पलाटासाठी. मग त्याच्यामध्ये पलाटा तुमचे पण जात आहेत का? आमचे पण पलाटान जात ना. आम्हाला पैसे नको पाहिजेत, आम्हाला जमीनच पाहिजे. आम्ही मजूर माणूस, आम्ही राहायचा पण आम्हाला घर बांधायला पण आम्हाला जागा नाही मिळे ना, आम्हाला शेती खपा पण जागा नाही मिळे. त्याच्याकरता आम्ही वनपट्टा हक्कावला. मला सांगा की त्या ठिकाणी तुमचा वनपट्टा जात आहे, मग तुम्हाला काही कागदोपत्री नोटीस किंवा तुम्हाला काही भेटणार आहे असं काही सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे का? नाही, काहीच नाही सांगलेला. डायरेक्ट आलं ते ना, लगेच जंगलच कापून टाकला. बीजा काय आम्हाला देतच नाही ते वनपट. आमचा तर काहीच नाही, घरा बांधा पण नाही, जागा काही नाही मिळत. निघत घर हो काढ जाते ती जी जमीन याची ती हो जाय ना, तर पलाट घेतील तेव्हा जाय राहायचा. म्हणजेच या ठिकाणी नक्कीच एक दिसून येत आहे की जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्या जमिनी ह्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जात आहेत, मात्र त्यांना कुठेतरी एक अंधारामध्ये ठेवण्याचं काम चालू आहे असं त्या स्थानिकांनी या ठिकाणी मात्र आरोप केलेला आहे. आणि हा तीव्र निषेध म्हणून एकही स्थानिक भूमिपुत्र या जनसुनावणीला मात्र गेलेला नाही. तसेच या जनसुनावणीसाठी या ठिकाणी शिगाव व खुताड ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, काय म्हणाल, आज या ठिकाणी तुमच्या विभागामध्ये जनसुनावणी होत आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? या ठिकाणी शिगाव खुताड ग्रामपंचायतचे मी थेट सरपंच आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. मला शासनाला एवढं सांगू इच्छिते की जी सुनावणी लावली ती सुनावणी 15 दिवस आधी आम्हाला कळवायला पाहिजे. आमच्याकडे 5 दिवस आधी बुक्स आणि ज्या नोटीस आता त्या आल्यात तर त्या आम्हाला आधी कळवल्या असतं तर आम्ही चांगल्या प्रकारे प्रसिद्धीसुद्धा केली असते. तसे आम्ही गावाच्या ग्रुपवर टाकले, प्रचार प्रसिद्धी केली, पण लोकांचं इतकंच म्हणणं होते की जे बुक्स होते ते बुक्स आम्हाला वाचायला मिळाले नाहीत.
त्याचा ते आम्ही वाचलं असतं, अभ्यास केला असतं, तर आम्हाला पुढे काय शासनापुढे काय मागण्या आमच्या असतात, अटीशर्ती राहिल्या असतात, तर त्या आम्ही व्यवस्थित मांडल्या असत्या. या ठिकाणी आज ग्रीनफील्ड महामार्ग जातोच. महामार्ग जात असताना आम्ही शासनाकडे जेव्हा रस्ता तयार करण्यासाठी आले, आम्ही काही इतका विरोध केला नाहीत, कारण की आमच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या आम्ही ग्रामसभेपुढे मांडल्या होत्या, ग्रामसभेचा ठराव सुद्धा दिला होता आणि शासनाने ते मान्य सुद्धा केल्या होत्या. परंतु आज शासनाला आम्ही रस्त्यासाठी जागा दिली. जागा दिल्यानंतर आता आपल्या जे परिसरामध्ये जे डोंगर आहेत, मोठमोठे डोंगर आहेत, तर ते डोंगर सुद्धा आता उचलायला लावलेत. आमच्या आदिवासी समाजाचे जी नैसर्गिक संपत्ती मानली जाते, ते आमचे काही बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या त्या डोंगरा म्हणजे त्याच्यामधून जे बऱ्याचशा काही कंदमुळे असतात, काही वनस्पती आहेत, ते आम्हाला ते त्याच्यातून मिळत असतात आणि ते जर आज त्या उचलायला लावलेत तर खूप मोठं नुकसान होईल. गाड्या इतके मोठे मोठे जे उत्खनन होईल तर ते गाड्या मोठमोठ्या जातील, रस्ते खराब होतील, प्लस त्याच्यामध्ये आवाजामुळे घराला तडा जाणार. मग त्याला जबाबदार कोण राहणार? आज प्रशासन बुलेट ट्रेनचं जे त्यांनी केलंय, पण बुलेट ट्रेनमुळे आज टँकर जात आहेत, खूप मोठमोठ्या रस्त्याला खड्डे पडलेत. आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं, आठवडाभराचं त्यांना आम्ही आश्वासन सुद्धा दिलं होतं, पण इतकं आश्वासन देऊन सुद्धा आज इतका मोठा 2-3 किलोमीटरचा अजूनही जसाच तसा आहे. मग आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की प्रोजेक्ट राबवत असताना किंवा विकास होत असताना आम्ही विकासाला विरोध नाही करत, पण आमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांना त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी म्हणजे शासनाने आमची सुद्धा बाजू ऐकून घेण्यात यावी. तसेच हा जो जनसुनावणी होत आहे त्या संदर्भात आम्हाला पुरेसा वेळ भेटला नाही आणि जे परिपत्रक जाहीर केलं होतं त्या संदर्भात त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्तीचे आहेत, त्याचा अभ्यास करून त्या संदर्भात आपले प्रश्न हे प्रशासनाच्या दालनामध्ये आम्हाला मांडायला वेळ भेटणार होता, परंतु तो वेळ मात्र अपुरा पडलेला असल्या कारणाने ही जनसुनावणीला ह्याने आक्षेप नोंदवलेला आहे असं या ठिकाणी सरपंच मॅडमने सांगितलं. तसंच काय म्हणाल दादा, तुम्ही या गावातले रहिवासी आहात, तुमच्या अनेक समस्या आहेत, तर जनसुनावणीमध्ये तुम्ही तिथे गेले होतात का आणि तिथे काही तुमचे मुद्दे मांडलेले होते का? प्रथम सगळ्यांना जोहार, जय भीम. आता हे जे या प्रकल्पामध्ये आमचे डोंगर वगैरे तुम्ही घेणार आहात, त्या ठिकाणी तुम्हाला जी पाहिजे वस्तू तिथं जर तुम्ही जेव्हा तुम्ही 2025पासनं सर्वे करत होतात, स्थानिक पब्लिकला तिथं तुम्ही विश्वासात का घेतलं नाही, एक हा मुद्दा झाला. आणि तुम्हाला जी जागा पाहिजे होती त्याला तुम्ही कंपाऊंड आणि बोर्ड जर मारले असते तर आम्ही आज तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्तर दिली असते किंवा तुमच्या जे समस्या आहेत त्या आमच्या ते तुम्हाला मांडल्या असत्या. पण ते तुम्ही आम्हाला अगदी गृहीत धरून आणि आमच्या पेशा अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये आमच्यावर तुम्ही जबरदस्ती करता आहात. ॲज ए रेप मी त्याला शब्द वापरेन सर, की आमच्यावर तुम्ही एवढे जबरदस्ती करा. आम्ही आदिवासी असल्यामुळे तुम्ही असं करता आहात का? आणि हे असं जर करत असाल तर ह्याच्यामुळे ते आम्ही जगावं कसं? आमच्या बहुतेक आदिवासी माया बापड्यांना तुम्ही पोलिसांकरवी मारवता, हे करता ते करता, हे बरोबर नाही. भारत सरकारचं म्हणा किंवा महाराष्ट्र प्रोजेक्ट करा तुम्ही, पण आमच्या डोक्यावर तुम्ही जर मारत असाल, आम्हाला कायमचं नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असाल, आम्ही 100% होतो, आम्ही 60% राहिलेले आहेत. तुम्हाला तेही जर नसेल तर तुमच्याकडे बंदूक आहे ते तरी मारा ना आम्हाला. आम्ही आता जगावं कसं हा मला प्रश्न पडलेला आहे. आमची मुलं बाळ कशी जगवायची, आम्ही फिरायचं कसं? आता तुम्ही प्रोजेक्ट करता आहात, तुमचा रस्ता आहे का? तो रस्ता जर तुमचा नसेल तर तुम्ही जाणार कुठून आहात? आमच्या रस्त्याला कसे का आम्ही तुम्हाला जाऊन देऊ? बरं, ते तुम्ही मजबूत केलं आहे का? त्याच्यावर तुम्ही कॉन्क्रीट काम केलेलं आहे का? तेही करत नाही तुम्ही, फक्त मुलामा लावून द्यायचं आणि तुम्हाला सगळं केलेलं आहे हे सांगून बरोबर नाही. असं भारत सरकार ही तेच चाललेलं आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तुम्ही बदलत नसाल तर आम्हाला हाच मार्ग स्वीकारावा लागेल ना. तुमच्याशी आम्ही असहकारानेच वागणार आहेत. गांधीजींचा मार्ग जो आहे तो आम्ही स्वीकारणारच आहेत, पण आमचेही काही नियम आहेत. आम्हालाही आमचा अंत बघू नका. आमचा जर अंत बघत असाल तर तुमचा अंत जवळ आलेला आहे हे समजा. एवढं बोलून माझं. नक्कीच या ठिकाणी ह्या होत्या इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. आपण बघू शकतात की अनेक या जनसुनावणीला मात्र आपला आक्षेप नोंदवलेला आहे. ग्रामपंचायतचे सदस्य आपल्यासोबत सुमरादादा आहेत. दादा काय म्हणशील, काय म्हणणं आहे तुमचं? अतिशय म्हणजे वाईट वाटतंय. म्हणजे अचानकपणे ही जनसुविधा ची मीटिंग लावण्यात आलेली होती म्हणजे ग्रामपंचायतमध्ये 5 दिवसाच्या अगोदरच आहे, तर आम्हाला ते आमच्याकडे वेळच नव्हता आणि सर्व शेतकरी कामात व्यस्त होते. तसंच या वाढवण प्रकल्पामुळे
अनेक आमचे आदिवासीचे जमीन जंगल ह्यांच्या सर्वांचे नुकसान झालेलंच आहे, ज्याच्यावर आमच्या जीवन आहे आणि जीवन आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे. आमच्याच भागातून गेलेला हा रस्ता निदान आम्ही त्यांना जागेला प्राधान्य दिलं, परंतु जी जनसुविधा लावलेली होती म्हणजे दगड उत्खनन ते करणार होते, ते आम्हाला कदाचित माहिती पण नव्हतं. आणि तेव्हा ते उत्खनन होईल तेव्हा आमच्या गारगाव खानोडी ह्या गावामध्ये अतिशय आमच्या गरीब लोकांचं नुकसान होणार आहे आणि आम्ही जगावं कसं आणि रुंजावं कसं हे आमच्या खूपच जीवनमरणाचा प्रश्न आहे. धन्यवाद. नक्कीच, म्हणजेच ह्याच होत्या इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया, ज्यांनी या संपूर्ण जनसुनावणीला मात्र तीव्र विरोध दर्शवलेला आहे. त्यांची ही दुसरी बाजू आहे की सरकारने आम्हाला अजून काही दिवस द्यायला पाहिजे होते. त्याच्यामधले आमचे जे काही ग्रामस्थांच्या मागण्या आहेत, जे आमचे ग्रामस्थांचे मुद्दे आहेत, ते आम्ही ठळक तुमच्याशी थेट बोलून त्यांचा असणारं उत्तर अपेक्षित होतं, परंतु त्या पद्धतीने झालं नाही. आणि जी जनसुनावणी 2 ऑगस्ट 2026 रोजी लावण्यात आली होती ती त्याच दिवशी आज दिवशी होत आहे आणि यांचा संपूर्ण विरोध मात्र एकंदरीत या ग्रामस्थांचा तसेच स्थानिक भूमिपुत्रांचा दिसत आहे. दुसरी गोष्ट, ही जी जनसुनावणी आहे सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा लोकांची आणि जनतेची प्रश्न ऐकण्यासाठी करत नाही, तो एक फॉर्मॅलिटीज करतो. तो फक्त एक दाखवण्यासाठी की मी बाबा जनसुनावणी घेतलेली आहे. लोकांना माहीतसुद्धा नाही की आज जनसुनावणी इथे आहे. आपला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या आदिवासी जिल्ह्यामध्ये लोक जास्त शिक्षित वर्ग पण नाही आहेत, त्यांना माहितीसुद्धा नाही की कसलं काय लावलं आहे कार्यक्रम. आणि तुम्ही पाहू शकता अख्खा पूर्ण मांडव खाली आहे, रिकामी आहे, तिकडे पूर्ण कोणी बसलेलं नाही का, कोणी नाही आहे. मग ह्या देवेंद्र फडणवीस सरकार लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही एक दडपशाही करत आहेत, कुठेतरी उद्रेक करायचा आणि दादागिरी करून या राज्य सरकारने केलेलं आहे हे फार चुकीचं आहे. आम्ही या जनसुनवाईचा बहिष्कार करतोय कारण सर्वच ग्रामस्थांनी याला वॉकआउट केलेला आहे. आमची जनसुनवाई ही तुमच्या समोर आहे, कारण तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेकडे तुम्ही हा आमचा मेसेज तुम्ही पोचवाल, बरोबर. आणि हा जो सर्वे रिपोर्ट त्यांनी केलेला आहे, हा सर्वे रिपोर्ट एवढा खोटा आहे, दनांत खोटा आहे. ह्याचा तुम्ही वाचाल तर तुम्ही हसाल. म्हणजे हा कोणी बनवलाय, बालवर्गातल्या मुलांनी बनवलाय की तज्ज्ञांनी बनवलाय. त्याच्यामध्ये तुम्ही सांगता की इकडे वन्य प्राणी नाहीत, इकडे बिबटे नाहीत, इकडे ससे नाहीत, इकडे रानडुकरं नाहीत, इकडे रानडुकराचा सुळसुळाट आहे या भागामध्ये. वन खात्यामध्ये बघा तुम्ही कितीतरी केसेस तिकडे पडलेले आहेत. त्याच्यामुळे या पालघर जिल्ह्याचं नक्की काय करायचं ठरवलंय ना, हे आम्हाला वेगळ्या प्रशासनाने सांगायला पाहिजे. तुम्ही किती प्रकल्प लादणार त्या जिल्ह्यावरती. आणि मला असं म्हणायचं की ठाणे जिल्ह्यामधून तो पालघर जिल्हा वेगळा झाला, हा आदिवासी समाजाच्या विकासासाठी झालाय, बरोबर. या महाराष्ट्रातून जे आदिवासी समाज बहुल जिल्हे आहेत त्याच्यातून एक पालघर जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 22 प्रकल्प कार्यालय आहेत आदिवासी समाजाचे, त्यातून 11 हे सेन्सिटिव्ह आहेत, 11मधून 2 पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, बरोबर. हे तुम्हाला धड आदिवासी समाजाचा विकास करता येत नाही आणि विकास तो न करता हा धडधान्याचा जो विकास करायला लावला हा चुकीचा आहे. आणि ह्याला लवकरच आम्ही पालघर जिल्ह्यातून आम्ही ह्याला उत्तर देऊ. आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जेनजीच्या प्रमाणे जे दिल्लीला आंदोलन झालं ते पालघरमध्ये होऊ शकतं, हे प्रशासनाने लक्षात ठेवा. इंडिया हा जो देश आहे सगळ्या लोकांचा आहे आणि आज ज्या पद्धतीने हे जो प्रकार सुरू आहे जबरदस्ती करणं, आजची ही जनसुनावणी आहे, इथलं लोकल प्रशासन आहे, इथली ग्रामपंचायत हे पेसा अंतर्गत येतं. ह्या ग्रामपंचायतीचं ह्यांनी परवानगी घेतलेली नाही, कुठलीही परवानगी न घेता जबरदस्तीने हे सगळं मांडवीत उभा केलेलं आहे. आणि इथे सांगू शकता लोकांपेक्षा जास्त पोलीस आहे, त्यांना कसली भीती वाटते. आणि म्हणून हा जो सगळा प्रकार घडलेला आहे किंवा झालेला आहे हा अतिशय बेकायदेशीर आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आजची परिस्थिती मी हे नमूद करतो की मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे झाल्यानंतर आज परिस्थिती काय झाली, 35 फुटाचा एक बांध तयार झालेला आहे. आणि आज ह्या पुरामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, आज अन्न खायला राहिलेलं नाही. आणि ह्या पद्धतीने आज ही सुनावणी घेऊन काय करणार आहेत तर 500 एकरामध्ये दगड खदान करणार आहेत. आणि ह्या जमिनीच्या बदली कुठे त्या कागदामध्ये लिहिले की परभणीला जमीन देणार आहेत. मग तिकडूनच माती दगड आणा ना, आमचे एवढे चांगले डोंगर का तुम्ही खराब करणार आहेत. आणि एक लाईन त्यांनी लिहिले हे लीजवर घेणार आहेत. लीजवर घेणार आहेत म्हणजे काय तुम्ही करणार आहेत की इथले दगड आम्ही तात्पुरते उचलणार आणि वाढवण बंदरामध्ये ठेवणार, वाढवण बंदर झालं की आम्ही परत दगड इथे आणून ठेवणार आहोत का. ते हे सगळं साफसफाईचं काम ह्या लोकांनी सुरू केलं आणि म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि जसं सुरुवातीला सांगितलं वी आर द पीपल ऑफ द इंडिया, इथे कुठे आदिवासी किंवा कुठला समाज नाही तर आम्ही सगळी माणसं आहोत आणि सगळ्यांना इथे जगायचं आहे. उद्या उठून हे जे सांगायचं असेल गारगावच्या हद्दीतला डोंगर आहे पण तिथे जो ऑक्सिजन तयार होतो फक्त गारगावची लोक घेत नाही, सगळा समाज घेत असतो. आणि म्हणून आता ही पुढची जी लढाई आहे
ती आज सगळा समाज मिळून ह्या कार्याला उत्तर देणार आहेत आणि सगळे समाज मिळून हे जे काय जे बेकायदेशीरपणे सुरू आहे ते निश्चितच बंद करण्यासाठी पुढचा आमचा लढा असणार.